नाही म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की चित्रपटांच्या नावाने आपल्याला कधीपासून प्रॉब्लेम व्हायला लागलाय. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय 13 ऑक्टोबर आजची तारीख. आणि एक सिनेमा त्याच्या नावामुळे थिएटर्स मधून काढावा लागला, मराठी सिनेमा, आणि आता तो पुन्हा नाव बदलून 16 तारखेला प्रदर्शित करण्यात येतो. काय चाललंय म्हणजे का असं मराठीमध्ये आपल्याकडे होतं? इतके सुंदर सुंदर प्रेक्षक सिनेमे आपल्याकडे होतात आणि आपण सगळे ते अगदी छान पद्धतीने स्वीकारतो. मग अशाच वेळी आपण का गैरसमज करून घेतो हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. असो, अजून एका सिनेमाचा ट्रेलर आलाय, तो म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय. या सिनेमाविषयी सुद्धा बोलायचं आहे आपल्याला. पण यार, या ज्या गोष्टी झाल्यात ना मागच्या काही दिवसांमध्ये, मी खरंच त्या गोष्टींना घेऊन थोडासा नाराज आहे आणि ती नाराजी मला थोडीशी व्यक्त करायची आहे मराठी सिनेमांना घेऊन. सिद्धू आहेस तुमच्या सोबत 13 ऑक्टोबर आजची तारीख. चलो अच्छा सुनते हैं. पुन्हा शिवाजीराजे भोसले, एक नवीन सिनेमा, नवीन विषय आपल्या समोर येतोय. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतो. मला आठवतो मी पहिला, तेव्हा मला कळायला लागल्या गोष्टी, मला थिएटर काय असतं हे समजायला लागलं, तेव्हा पहिला सिनेमा जो मी चित्रपटगृहात जाऊन बघितला होता तो होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, त्यानंतर महेश मांजरेकर. इतका सुंदर तो सिनेमा होता आणि तो अगदी मनावरती बिंबला होता. त्याच्यातला तो पोवाडा मला असं आठवतं की महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. तो जो अफजल खान मधाचा पोवाडा होता ना, तो पोवाडा सुद्धा इतका गाजला. मी लहानपणी तो पोवाडा म्हणायचो गणपतीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, मला आजही आठवतं. आणि आता पुन्हा त्या सिनेमाचा इतक्या वर्षांनी एक पुढचा भाग येतोय. मान्य, स्टोरी वेगळी आहे, गोष्टी बदललेल्या आहेत, पण तो जो एक आदर आहे त्या सिनेमाप्रतीचा, तो मला असं नाही वाटत की बदललेला आहे. आणि हा सिनेमा तेवढाच गाजेल जेवढा आधीचा सिनेमा गाजला. पुन्हा शिवाजीराजे भोसले. बघूयात काय नवीन असणार या सिनेमामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा या सिनेमाला माझ्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या सुद्धा. चलो अच्छा सुनते हैं. मला आजवर कधी जेव्हा मराठी सिनेमांचे दुसरे भाग बनतात, ज्याला सिक्वल म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याची गाणी आवडली नाही. पण आत्ता जी मराठी फिल्म येते तिची गाणी माहिती नाही का मला फार आवडतात. स्वॅग मराठी. सिद्धू आहे तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. एक सिनेमा आला होता काही वर्षांपूर्वी, प्रेमाची गोष्ट, अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांचा सिनेमा. आणि आता त्या सिनेमाचा दुसरा भाग, म्हणजे टायटल सेम आहे, प्रेमाची गोष्ट भाग 2. दिग्दर्शक सुद्धा एकच आहेत, पण ना वेगळी गोष्ट आहे. 2 हिरोईन आणि 1 हिरो, म्हणजे ललित प्रभाकर त्याच्यात आहे आणि एक वेगळी स्टोरी बघायला मिळणार. ट्रेलर बघून तर मला फार चांगलं वाटलंय. आणि गाणी, जे एक आधीचं गाजलेलं गाणं होतं ओल्या सांजेवेळी, त्या गाण्याचंही एक नवीन व्हर्जन, रिमेक व्हर्जन आपल्याला बघायला मिळालं. सोबतच ये ना पुन्हा नावाचं एक गाणं सुद्धा भनक गाजतंय. आणि त्या गाण्याने माहिती नाही का मला एक वेगळंच वेड लावलं. मी सकाळपासून तेच गाणं ऐकतो. माझ्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते गाणं मी सेव्ह करून ठेवलंय. मला हे गाणं सतत ऐकायचं ना तलब होतीये. अशी गाणी मराठीमध्ये येतात आणि खरंच मजा येते लिटरली की मराठीमध्ये इतके सुंदर सुंदर सिनेमे सध्या रिलीज होत आहेत. पण हा, आपण कुठेतरी प्रेक्षक म्हणून चुकलोय असं मला वाटतं. कारण आता 2 दिवसापूर्वी एक सिनेमा रिलीज झाला होता आणि त्याच्या नावावरून बरेच वादविवाद झाले. ते व्हायला खरं तर नको होतं, पण ठीक आहे, आपल्या इथे आहेत काही गोष्टी ज्याला आपण नाकारू शकत नाहीत. त्याच सगळ्या गोष्टींविषयी बोलणार आहोत, मराठी सिनेमांविषयी बोलणार आहोत, मराठी सिनेमाचा जो सध्याचा जिवंतपणा आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत इथेच IFM वर. चलो अच्छा सुनता है. चला, आळसावणाऱ्या सोमवारला जरा टाटा बाय बाय करूयात आणि उद्या मंगळवारी नवीन उत्साहासोबत, नवीन ऊर्जेसोबत पुन्हा भेटूयात. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्यासोबत स्वॅग मराठी हा आपला शो सुरू होता. आता 1 वाजत आला, तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली. आणि आज ना थोडासा माझ्या आवाजात एक वेगळा बदल जाणवत असेल, कारण असं आहे की मला झाली आहे सर्दी, खोकला, कफ आणि माझा बसलाय आवाज. मला बरेच जण म्हणतात की सिद्धू तुझा आवाज जेव्हा बसतो ना तेव्हा जास्त चांगला ऐकू येतो. असेल कदाचित, पण मला माझा बसलेला आवाज अजिबात आवडत नाही. सो हा आवाज पुन्हा खुलवण्यासाठी एक ब्रह्मास्त्र माझ्याकडे आहे, ते म्हणजे कडक वाफाळता चहा. सो मान्य 1 वाजलाय, जेवणाची वेळ झाली आणि जेवताना कोण चहा पितं तर मी पितो. कारण मला असं आहे की वेळेला मला चहा लागतो, म्हणजे लागतोच. जेव्हा मला इच्छा होते तेव्हा मी चहा पितो. मी काय वेळ काही बघत नाही. तो कडक वाफाळता चहा घेतो, त्यानंतर आरामात थोड्या वेळाने जेवण करतो. आपण पुन्हा भेटूया तिथेच उद्या. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा IFM. चलो अच्छा सुनता है. बाय बाय, गुड आफ्टरनून.